चाळीसगाव शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट. वृद्ध महिलेच्या 6 तोळ्याच्या बांगड्या लंपास. चाळीसगाव शहरात गुन्हेगारांचे धाडस कमालीचे वाढले असून भरदिवसा तोतया पोलिसांनी एका वृद्ध महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस असल्याचे भासवून 2 भामट्यांनी 69 वर्षीय वृद्धेच्या हातातील सुमारे 6 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या बळजबरीने हिसकावून नेल्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार शहरातील हिरापूर रोड परिसरातील रहिवासी रजनी आनंदा सोनवणे वय 69 या सोमवारी दुपारच्या सुमारास काही कामासाठी गावात जाण्यास निघाल्या होत्या. त्या बीजगुणन केंद्राजवळ पोहोचल्या असता मोटारसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी इस्मांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याचे भासवून घातला गंडा. त्या दोघांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगून रजनी सोनवणे यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पुढे चोरी झाली आहे, तुम्ही दागिने घालून फिरू नका अशी बतावणी करत त्यांनी सोनवणे यांना हातातील सोन्याच्या बांगड्या आणि बोटातील अंगठी काढून देण्यास सांगितले. बळजबरी आणि झटापट. जेव्हा रजनी सोनवणे यांनी दागिने देण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी त्यांचे खरे रूप दाखवले. दोघांनी त्यांच्याशी झटापट करत दोन्ही हातांतील प्रत्येकी 1.5 तोळ्याच्या अशा एकूण 4 सोन्याच्या बांगड्या सुमारे 6 तोळे बळजबरीने काढून घेतल्या. भामट्यांनी त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठीही काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनवणे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने आरोपींनी तेथून पळ काढला. पोलीस तपास सुरू. घटनेनंतर रजनी सोनवणे यांच्या मुलाने तातडीने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोतया पोलिसांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.